काल पुणे शहरात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावलेली होती, परंतु काल रात्री पावसाने विश्रांती घेतलेली असल्यामुळे पुण्यातील परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती येताना सध्या आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातल्या मेट्रोवरतून आपण पुण्यातल्या संपूर्ण या नदीपात्राचा आढावा घेतोय। संपूर्ण जे पूल जे आहे ते पाण्याखाली गेलेले होते ते सध्या तिथची पाणी जे आहे ते ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचसोबत खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे नदीपात्रातली पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात काल वाढ झालेली असल्याचं पाहायला मिळत होतं आणि संपूर्ण पुणे शहरातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं होतं। परंतु काल रात्री पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतल्यामुळे संपूर्ण परिस्थिती जी आहे ती पूर्वपदावरती येताना पाहायला मिळत होते। काल पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे देखील पुण्यात आलेले होते आणि त्यांनी संपूर्ण या पूर परिस्थितीचा जो आहे तो आढावा घेतलेला होता। काल खडकवासला आणि त्याचसोबत सिंहगड आणि एकतानगर ह्या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते वाढलेलं होतं आणि त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीचा ग्राउंड झिरोचा आढावा जो आहे तो पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी घेतला। अजित पवार हे पहिल्यांदा मुंबईहून निघाले आणि त्यानंतर थेट पुण्यातल्या महापालिकेच्या कार्यालयात आले आणि तिथे डिझास्टर मॅनेजमेंट वॉर रूममध्ये त्यांनी पुण्यातल्या पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला। त्याचसोबतच पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन त्यांनी संपूर्ण पाहणी आढावा घेतला की कुठे कशा पद्धतीने काम जे आहे ते पुणे पोलिसांकडनं सुरू आहे आणि त्याचसोबत पुण्यातल्या यंत्रणांकडनं सुरू आहे। त्याचसोबतच पुण्यातल्या या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून जे आहे ते संपूर्ण यंत्रणा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। काल पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी सांगितलं की सैन्य दल असेल त्याचसोबत NDRF SDRF आणि पुणे महानगरपालिका सगळ्या या पावसाच्या संदर्भात सतर्क झालेली आहेत आणि सर्वच यंत्रणा ज्या आहेत त्या ग्राउंड झिरोवरती काम करत आहेत। आज देखील पुण्यातल्या शाळांना जे आहे ते सुट्टी देण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की काल पडलेल्या अतिमुसळधार पावसामुळे काल सकाळी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुण्यातल्या सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केलेली होती आणि आज देखील सतर्कतेची काळजी म्हणून संपूर्ण पुण्यातल्या शाळांना सुट्टी दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज पुण्यातल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुण्यातील परिस्थिती जी आहे ती सध्या पूर्वपदावरती येताना आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।